दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा. कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं विधान. आनंदिकेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती. सर्व गोष्टी कालांतरानं बाहेर येतील. शिंदेगडाच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट. रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी, तर येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील. शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत. मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, आपली घरं भरणाऱ्या नेत्याला पुढे आणू नका, तर लोकांची चिंता असणाऱ्याच नेत्याला पुढे आणा. अमृता फडणवीसांची नाव न घेता ठाकरे पवारांवर टीका. सेनेटमधील सर्व विजयी उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. मातोश्री बाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे, आदित्य ठाकरेंना विश्वास. अक्कलकोटमध्ये रेशन दुकानातून दिलेला तांदूळ प्लास्टिकचा. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचा सोलापूरमध्ये संग्राम मोर्चा. नाशकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा. गुप्तचर यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा. धार्मिक स्थळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी. अल्पवयीन मुलानं पोलिसांना धमकीचा मेल केल्याचं समोर. मुंबईत गर्दीच्या ठिकाणांसह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त.